नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे. आज आपण जी युट्यूबला व्हिडिओ करत आहे, जर समजा HP ने एक ऑफर लॉन्च केलेली आहे, त्याची कंप्लीट डिटेलमध्ये व्हिडिओ आपण लॉन्च केलेला आहे. जर समजा तुम्ही HP चा लॅपटॉप परचेस केलेला आहे किंवा तुमच्या मित्राने जर कोणता लॅपटॉप परचेस केलेला असेल तर HP कडून एक बेस्ट ऑफर लॉन्च झालेली आहे, ज्याच्यामध्ये क्रेडिट कार्डचे कॅशबॅक तर होत्याच, त्यानंतर UPI कॅशबॅक होत्या, पण लॅपटॉप वरती वॉरंटी एक्सचेंजची स्कीम, लॅपटॉप पडला फुटला तरी सुद्धा वॉरंटी होणार, म्हणजे ADP ची स्कीम प्लस वॉरंटी एक्सचेंजची स्कीम आणि 3 वर्षाची अँटीवॉरंटी स्कीम. तर ह्या ऑफरचा लाभ साधारण 20,000 रुपयाचं तुमचं सेव्हिंग होत होतं. त्या ऑफरची कम्प्लिटली प्रोसेसिंग व्हिडिओ आपण कम्प्लिटली डिटेलमध्ये घेऊन आलेला आहे. जरी समजा तुम्ही कुठून लॅपटॉप परचेस केला असेल तर ती व्हिडिओ नक्की ह्या स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकताय. व्हिडिओ नक्कीच येण्यापर्यंत बघा, तुम्हाला कशा पद्धतीने प्रोसेस गाईड कम्प्लिटली केलेला आहे, त्यामुळे ही व्हिडिओ आपण कंटिन्यू करायला घेऊया. तर आपण प्रोसेस स्टार्ट करूया. तर स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला यावरती तुम्ही गुगल क्रोम कोणता पण ब्राउझर तुमचा फर्स्ट टाइम ओपन करा, त्यामध्ये सर्च करा hpredeemnow.in. यामध्ये करंट ऑफर्स हा ऑप्शन दिसेल, तर त्या ऑफरमध्ये तुम्ही क्लिक करा. आता HP LFR ऑफर आहे, तिथं ऑल ऑफर बघायला भेटेल. आपण बॅक टू स्कूलचे ऑफर बघणार आहे, त्याच्यामध्ये व्ह्यू PDF ऑप्शन क्लिक करा. ऑल ऑप्शन याच्यामध्ये व्ह्यू PDF पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे ते PDF तुम्ही चेक करू शकता. याच्यामध्ये एक्सचेंज ऑफर 30,000 रुपयाचा, क्रेडिट कार्ड ऑफर 15,000 रुपयेपर्यंत चालू आहे. गेमिंग ॲक्सेसरीज 499 पासून आहेत. ADP ऑफर आणि वॉरंटी एक्सचेंज 99 रुपयापासून स्टुडंटसाठी ऑफर चालू आहेत. ही ऑफर सगळ्यात मेन म्हणजे बॅक टू स्कूलची ऑफर जी आहे ती डेट त्याची तुम्ही चेक करू शकता. 17 मार्च ते 30 एप्रिल 2026 पर्यंत राहणार आहे. या डेटमध्ये जर समजा तुम्ही लॅपटॉप घेणार तर त्यांच्यासाठी ऑफर राहणार आहे. क्रेडिट कार्डला HDFC, SBI, येस बँक, वन कार्ड, कोटक, अमेरिकन एक्सप्रेस, नंतर UPI कॅशबॅक वगैरे अदर सगळ्या ऑफर इथं चालू होत्या. आपण आता प्रोसेस करणार आहे रजिस्ट्रेशनसाठी, त्यामुळे hpredeemnow.in च्या वेबसाईटला आपण क्लिक केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला भेटतील, एक म्हणजे नोटबुक आणि दुसरा म्हणजे डेस्कटॉप. जर समजा तुम्ही लॅपटॉप परचेस केलेला असेल तर लॅपटॉप ऑप्शन नोटबुक ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो, आणि जर समजा तुम्ही डेस्कटॉपला वॉरंटी करणार असाल तर ते डेस्कटॉप सिलेक्ट करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे की आपल्या फोल्डरमध्ये सगळे डॉक्युमेंटेशन प्रॉपर एकदा सेट करून घेणार आहे, ज्याच्यामध्ये आता आमचा 2000 एप्रिल 2026 फोल्डर आहे, त्यामध्ये एका कस्टमरचे आता आपण प्रोसेस करून दाखवत आहे. एक इनवॉइस, आधार कार्डचा फोटो, कॉलेज आयडेंटिटीचा फोटो पाहिजे, इनवॉइस कॉपी लागेल आणि सिरियल नंबर. बॉक्सवरती सिरियल नंबरचं स्टिकर तुम्हाला इथं बघायला भेटेल. इनवॉइस तुम्हाला प्रॉपर ऑथराइज वेंडरकडून GST इनवॉइस घ्यावं लागेल, ज्याच्यामध्ये सिरियल नंबर इन्क्लूड असेल ते. तर याच्यामध्ये आपण ऑल डिटेल्स चेक करणार आहे, कस्टमरचे नेम किंवा अदर फील्ड कशा पद्धतीने ॲड केलेले आहेत. आता पहिल्यांदा तुम्हाला मोबाईल नंबर आपण कॉपी करून घेत आहे. मोबाईल नंबर आपण एंटर करणार आहे. मोबाईल नंबर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जो मोबाईल नंबर टाकणार आहे तर तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट OTP हा ऑप्शन तुम्हाला इथं पाहायला भेटेल, तर त्या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला OTP तुमच्या मोबाईलवरती येईल. आणि मोबाईल नंबर इम्पॉर्टंट का आहे, कारण की ज्यावेळी तुम्ही मोबाईल नंबर एंटर करताय तर इथून पुढचं जे स्टेटस अपडेट आहे, जरी समजा तुमचं वॉरंटी एक्सचेंजचं लेटर असेल, एखादं गिफ्टिंगचं मटेरियल असेल, हेडफोन वगैरे, तर ते OTP किंवा ब्ल्यू डार्टच्या कुरिअरचे डिटेल्स तुम्हाला मोबाईलवरतीच भेटणार आहेत. इन केस तुमचे होल्डला पडलं, रिजेक्टला पडलं तर त्यासुद्धा डिटेल्स तुम्हाला त्यामध्ये पाहायला भेटेल. त्यामुळे इथं OTP तुम्हाला, मोबाईल नंबर तुमचा इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी तुमच्या मोबाईलला जो OTP आला आहे तो आपण OTP एंटर करून घेणार आहे. त्यानंतर आय ॲक्सेप्टला क्लिक करून प्रोसेसला कंडिशन कंटिन्यू केलेलं आहे. यामध्ये टर्म्स कंडिशन आय ॲग्रीला आपण क्लिक केलेलं आहे. ही 30 मिनिटाच्या आत प्रोसेस सगळी करायची आहे, त्यामुळं आपल्याला सगळी प्रोसेस त्या 30 मिनिटच्या अंडर करावं लागेल. इथं परचेस डिटेल म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही लॅपटॉप परचेस केलेला आहे, तो महाराष्ट्रातला आहे कुठला आहे त्या स्टेट तिथं सिलेक्ट करावं लागेल. आणि पार्टनर नेम इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ज्याच्याकडून परचेस केला आहे त्या पार्टनरचं नेम इथं असणे गरजेचं आहे. ही ऑफर मॉलला जर समजा तुम्ही रिलायन्स किंवा क्रोमामधून किंवा ऑनलाईन परचेस केला असेल तर त्यांच्यासाठी ऑफर नसणार आहे. त्यामुळे तुम्ही जिथून शॉपमधून परचेस केला त्या शॉपचं नाव इथं शोधणे गरजेचं आहे. पुणे असेल, नागपूर असेल, कुठल्या ठिकाणचे आहे ते सिलेक्ट करा. आता आपलं शॉप कॉम्प्युटर वर्ल्ड कनेरी या नावानं आहे. एव्हरीवन आणि स्टुडंट हे 2 ऑप्शन राहतात. स्टुडंटसाठी सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे कॅटेगरी आपण स्टुडंट सिलेक्ट करणार आहे. परचेस डेट सिलेक्ट करणार आहे, ज्या डेटला घेतलेला आहे ते. त्यानंतर इनवॉइस नंबर पण इम्पॉर्टंट राहतो, इनवॉइसचे अमाऊंट इम्पॉर्टंट राहते आणि सिरियल नंबर इम्पॉर्टंट राहतो. आता आपण इनवॉइस नंबर कॉपी करून घेतलेला आहे.
त्यानंतर परचेसची अमाऊंट किती आहे ते चेक करून घेणार आहे. परचेस अमाऊंट आहे ती 87,000पर्यंत परचेसची अमाऊंट आहे. एक्झॅक्ट ॲज मेन्शन इन इनवॉइस तिथं लिहिलेलं आहे. तर त्या ठिकाणी परचेस अमाऊंट आपण एंटर करून घेणार आहे. त्यानंतर प्रोडक्ट सिरियल नंबर हा जो पार्ट आहे तो लॅपटॉपच्या तुम्हाला बेसमध्ये बघायला भेटेल, लॅपटॉपच्या बॉक्सवरती बघायला भेटेल आणि तुमच्या इनवॉइसमध्ये सुद्धा ते सिरियल नंबर असणे गरजेचं आहे. आता हा सिरियल नंबर आपण जे मॉडेल नंबर आपण घेतले लॅपटॉपचा त्याचाच हा सिरियल नंबर आहे का ते पण व्हेरीफाय करा. इथं सिरियल नंबर आपण टाकणार आहे. त्यानंतर इनवॉइस नंबर पण आपण सिरियल नंबर टाकल्यानंतर इनवॉइस नंबरसुद्धा आपण एंटर करून घेणार आहे. त्यानंतर प्रोडक्ट पार्ट कोड हा कुठं असतोय तर तुमच्या बॉक्सवरती जो बॉक्स आहे तुमचा मॉडेल नंबर आहे, खाली सिरियल नंबर आहे, त्याच्या खाली तुम्हाला पार्ट नंबर बघायला भेटेल. तर मी तुम्हाला जो बॉक्सचा फोटो आहे सिरियल नंबरचा तो ओपन करून दाखवत आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सिरियल नंबर चेक करू शकता. हा आपण मॉडेल घेतलेला आहे, त्यानंतर हा सिरियल नंबर आहे. तर त्या सिरियल नंबरच्या खाली प्रोडक्ट नंबर तुम्हाला इथे चेक करायला भेटेल. BV3A त्यानंतर 7PA. तर हा टाकल्यानंतर पार्ट कोड टाकल्यानंतर SKU तुम्हाला त्याच्यासमोर आपोआप आलेला दिसेल. त्यानंतर पार्टनर ईमेल ID आणि मोबाईल नंबर काही गरजेचं नाही, तिथं तुम्ही नेक्स्टला जरी क्लिक केला तरी चालून जाईल. पण आपण आता ज्यांच्याकडनं परचेस केलेला आहे, आता समजा आपल्या शॉपमधून परचेस केला आहे त्यामुळे आपल्या शॉपचा नंबर इथं ॲड केलेला आहे, पण तो ऑप्शनल आहे, गरजेचं नाही. इथं ऑफर तुम्हाला भरपूर बघायला भेटतील. 1 इयर 199ची, 999ची, 1199ची, ह्या भरपूर अशा ऑफर. ज्यात हायपर एक्सचा हेडफोन म्हणून ऑफरमध्ये चालू आहे तो 499मध्ये. त्यानंतर 398मध्ये 1 इयर वॉरंटी एक्सटेंड, 3 वर्षाचा अँटीव्हायरस, 1 इयर ADP ही पण ऑफर आता रिसेंटली रनिंगला चालू आहे. आपण अजून एक ऑफर बघणार आहे म्हणजे स्ट्रीमचं एक वॉलेटसुद्धा तुम्हाला वाउचर भेटणार आहे 1 इयरसाठी. तर ते सुद्धा सबस्क्रिप्शन आपण फ्रीमध्ये घ्यायचं सिलेक्ट करणार आहे ऑप्शन. त्यानंतर बॅग पण तुम्हाला यामध्ये ऑप्शनला आहे. हायपर एक्सची बॅग जर घेणार असाल तर 1999 रुपये अमाऊंट ॲड होते त्याच्यामध्ये. त्यानंतर 1 इयर मायक्रोसॉफ्ट सबस्क्रिप्शनचं पण जरी समजा तुम्हाला लागणार असेल तर 199मध्ये M365चं सबस्क्रिप्शन तुम्हाला इथे पाहायला भेटेल. आता जी ऑफर आपण सिलेक्ट करणार आहे ती 1 इयर एक्सटेंडेड वॉरंटी, 3 इयर अँटीव्हायरस, त्यानंतर 1 इयर ADP आणि स्ट्रीम वॉलेट रिचार्ज. हे रिचार्ज 2000 रुपयेचं कुपन तुम्हाला त्यामध्ये पाहायला भेटेल. तर ही ऑफर आपण सिलेक्ट केलेलं आहे. यामध्ये भरपूर अशा ऑफर्स आहेत त्या तुम्ही चेक करू शकताय ड्रॅग करून. जी ऑप्शनला तुम्हाला पाहिजे आहे ती सिलेक्ट करू शकताय, जी तुम्हाला नको आहे ती तुम्ही रिमूव्ह करून करू शकताय. म्हणजे याच्यात ऑप्शनला एकच तुम्ही सिलेक्ट करू शकता ऑफर. त्यामुळे जी तुम्हाला पाहिजे आहे ती प्रॉपर सिलेक्ट करा, प्रॉपर चेक करा आणि त्यानंतरच सिलेक्ट करा. आणि बेसमध्ये तुम्हाला नेक्स्ट हा ऑप्शन पाहायला भेटेल पूर्ण बेसमध्ये आल्यानंतर. आपण नेक्स्ट बटनला क्लिक केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी फर्स्ट नेम हे इनवॉइसवरती जे नेम असते ते तुम्ही ॲड करा, फर्स्ट नेम. त्यानंतर लास्ट नेम तुमचं जे असेल इनवॉइस कॉपीवरती तर ते लास्ट नेमसुद्धा त्यामध्ये एंटर करणे गरजेचं आहे. आणि ईमेल आय डी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हाला मेलवरतीच सगळ्या ऑल डिटेल्स भेटणार आहेत. जे तुमचं वॉरंटी एक्सटेंड होणारं लेटर, त्यानंतर ADP लॅपटॉप पडला फुटला, त्यानंतर किंवा डॅमेज झाला, त्याच्यावर वॉटर पडलं तर त्याचं पण लेटर जे येणार आहे ते तुम्हाला मेलवरतीच भेटून जाणार आहे. त्या प्लस स्ट्रीमचं वॉचर जे येणार आहे ते पण तुमच्या मेलवरती येणार आहे. आणि अँटीव्हायरस 3 इयरचा जो अँटीव्हायरस असणार आहे तो पण मेलवरतीच भेटणार आहे. त्यामुळे मेल ID इथं प्रॉपर एंटर करा. ते एंटर केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर तुमच्या मेलवरती एक OTP तुम्हाला गेलेला दिसेल. तर हे व्हेरिफिकेशन होते तुमच्या मेल IDचं. मेल IDवरती तुमचा जो OTP आलेला आहे तो आपण OTP या ठिकाणी एंटर करून घेणार आहे. त्यानंतर जो मोबाईल नंबर तुमचा ऑलरेडी एक्झिस्ट आहे तो तुम्हाला इथं पाहायला भेटेल. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा, मेल फिमेल. कंपनी नेम असेल तर कंपनी नेम पण तुम्ही ऑप्शनला टाकू शकताय. तुमचा ॲड्रेस टाकायचा लाईन 1मध्ये, लाईन 2मध्ये आणि लाईन 3मध्ये. हा डिटेलमध्ये ॲड्रेस टाका. जर समजा तुम्ही हेडफोन वगैरे ऑप्शन सिलेक्ट केला असेल हायपर एक्सचा वायरचा 499वाली ऑफर, तर इथं जो तुम्ही ॲड्रेस मेन्शन करणार आहे त्या ॲड्रेसवरतीच तुम्हाला ती ऑफर गिफ्टिंग ब्ल्यू डार्कच्या कुरिअरने भेटणार आहे. लँडमार्क तुम्हाला प्रॉपर टाकायला लागेल. त्यानंतर पिनकोडसुद्धा तुम्हाला प्रॉपर टाकायला लागेल. पिनकोड आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. त्यानंतर सिटी आणि स्टेट ॲटोमॅटिकली तुम्हाला इथं पाहायला भेटेल.
इथं डॉक्युमेंटेशन कुठले अपलोड करणार ते सगळे एकदा चेक करा. इनवॉइस कॉपी पहिल्यांदा तुम्हाला परचेस इनवॉइस कॉपी म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही परचेस केलेलं आहे त्यांचे इनवॉइस कॉपी म्हणजे ते बिल तुम्हाला विथ स्टॅम्प असणे गरजेचं आहे. बिलावरती सही आणि शिक्का पाहिजे तर ते बिल आपण अपलोड करत आहे. बारकोड सिरियल स्टिकर म्हणजे जो लॅपटॉपला सिरियल नंबर असतो त्याचं स्टिकर आपण अपलोड करणार आहे. गव्हर्नमेंट ID प्रूफ या ठिकाणी तुमचं आधार कार्डसुद्धा ऑप्शन आहे. पॅन कार्डसुद्धा तुम्ही ॲड करू शकताय. आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. आणि स्टुडंट ID प्रूफमध्ये आपण आता कॉलेजची आयडेंटिटी टाकत आहे. इथे बोनाफाईडसुद्धा ॲड करू शकता. फी भरलेली रिसिट पण त्यावरती स्टॅम्प कंपल्सरी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं प्रोसेस बघायला भेटेल. तुम्ही जे सिलेक्ट केलेल्या ऑफर आहेत लॅपटॉपचा मॉडेल नंबर, लॅपटॉप सिरियल नंबर, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, ॲड्रेस आणि गिफ्ट कोणकोणते सिलेक्ट केले आहेत, ऑफर कोणकोणते सिलेक्ट केलेले आहेत ह्या प्रॉपर एकदा चेक करा. त्यानंतर त्या ऑफरची अमाऊंट तुम्हाला इथं बेसमध्ये बघायला भेटेल. 398 ही आपली अमाऊंट आहे. 1 year वॉरंटी एक्सटेंड, 3 वर्षाचा अँटीव्हायरस. हे सगळं ॲग्रीला क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर पे नाऊ आणि पे लेटर हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला इथं पाहायला भेटतील. आता पे लेटर तुम्ही अप्रूव्हल आल्यानंतर सुद्धा पेमेंट करू शकताय. मी आता पे नाऊ डायरेक्टलीच ऑप्शन करत आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड सुद्धा ऑप्शन इथं क्रेडिट डेबिट दोन्ही कार्डचं पेमेंट करू शकताय. त्यानंतर नेट बँकिंगचा सुद्धा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. नेट बँकिंगचा ऑप्शन आहे, कॅश कार्ड वॉलेट आहे, UPI आहे आणि स्कॅन अँड पेचा ऑप्शन सुद्धा या ठिकाणी पाहायला भेटेल. स्कॅन अँड पेमध्ये आपण ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. त्यामध्ये एअरटेल पेमेंटचा पहिला ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर आलेला पाहायला भेटेल. जो TPSL कडून तुम्हाला इथं स्कॅनर पाहायला भेटेल. TGL इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे, मर्चंट नेम. तर त्यांना तुम्ही स्कॅन करून पेमेंट करायचं आहे. हे प्रोसेस तुम्हाला 5 मिनिटाच्या आत करायला लागेल. आत्ता आपण पेमेंट केलेलं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला थँक्यू फॉर युअर रजिस्ट्रेशन आणि तुम्हाला तुमचा रिडेम्शन कोड म्हणजे रेफरन्स कोड हा कोड जो आहे तो तुमच्या मेलवरती पण आला दिसेल आणि इथं लास्टला पण आहे. याचा आपण आता स्क्रीनशॉट काढून मी आपल्या फोल्डरला कस्टमरच्या रेकॉर्डसाठी आपण ठेवत आहे. तर तो तुम्ही पण नोट डाऊन करून ठेवा. रेफरन्स कोड हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण की तुम्हाला ज्या फ्युचरमध्ये सगळ्या गोष्टी तुमचं जे स्टेटस वगैरे आहे अप्रूव्हल ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला रिडम्शन कोडवरती चेक करायला भेटतात. त्यामुळं हा इम्पॉर्टंट आहे. आता आपण हा कॉपी करून क्लेम स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं ते दाखवत आहे. तुम्हाला रिडीम नाऊ हे वेबसाईट क्लेम स्टेटसला तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी तुम्हाला पेड इन प्रोसेस ऑप्शन बघायला भेटेल. आता आपण पेमेंट पेड केलेलं आहे त्यामुळे ते दाखवत आहे. प्रोसेस पहिल्यापासून कशा पद्धतीने बघायचं ते चेक करू शकताय. क्लेम स्टेटसला तुम्ही क्लिक करा. त्यानंतर चेक स्टेटसला क्लिक करा. या ठिकाणी रिडम्शन कोड जो तुमच्या मेलला आलेला आहे किंवा आपण मगाशी जो घेतलेला आहे तो इथं एंटर करा. त्यानंतर सबमिट बटनला क्लिक करा. यानंतर तुमचं OTP येतो. त्यामुळं मोबाईल नंबर तुम्ही जो एंटर करताय तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी OTP तुम्ही प्रॉपर टाकल्याशिवाय तुम्हाला बाकीच्या डिटेल्स शो करता येत नाहीत. OTP आपण एंटर केल्यानंतर व्हेरीफाय अँड कंटिन्यूला क्लिक करणार आहे. पेड इन प्रोसेस इथं स्टेटस तुम्हाला चेक करायला भेटेल. आता प्रोसेस आपले सगळे डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन मोडला आहेत. या ठिकाणी तुमचे सगळे जे डिटेल्स आपण ॲड केलेले आहेत ते रजिस्ट्रेशन डिटेलमध्ये तुम्ही चेक करू शकताय. रजिस्ट्रेशन डेट, त्यानंतर नेम, ॲड्रेस, त्यानंतर सिटी, स्टेट, कंपनी नेम, रिसेलर नेम, कुणाकडून परचेस केलेला आहे त्या सगळ्या डिटेल्स, परचेस डेट पण तुम्ही इथं चेक करू शकताय. प्रोडक्ट तुमचं नेम आहे, प्रोडक्टचं मॉडेल आहे, सिरियल नंबर आहे लॅपटॉपचा आणि पार्ट नंबर ज्याच्यावर वॉरंटी वाढणार आहे सिरियल नंबर तो तुम्ही इथं चेक करा प्रॉपर आहे का नाही तो, कारण की सिरियल नंबर वाईज वॉरंटी अपडेट होते. क्लेम स्टेटसमध्ये तुम्हाला 1 year वॉरंटी एक्सटेंड झालेली डेट ऑफ डिस्पॅच त्या ठिकाणी पाहायला भेटेल ज्यावेळी तुमचं स्टेटस अप्रूव्हल होईल त्यावेळी. त्यानंतर AWP नंबरमध्ये मोड ऑफ डिस्पॅच म्हणजे कशातून तुम्हाला झालेला आहे डिस्पॅच तर ते डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. जर मेल असेल तर मेलला आणि किती तारखेला स्टेटस किती तारखेला तुमच्या ते मेलवरती आलेलं आहे तर तिथं तारीख वगैरे पाहायला भेटेल. तर अशा पद्धतीने हे चारही जे ऑप्शन असणार आहेत 3 year अँटीव्हायरस प्रोटेक्शनचा, तर 1 year ADP लॅपटॉप पडल्या फुटलेल्याची ऑफर, त्यानंतर स्ट्रीम वॉलेट रिचार्ज, तर हे डेट ऑफ डिस्पॅच वगैरे सगळं तुमच्या मेलवरती कधी आणि किती तारखेला आलं हे पण तुम्ही इथं चेक करू शकताय. तर इथं पेड इन प्रोसेस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इथं होल्ड वगैरे ऑप्शन जर पडला असेल
तर होल्ड पडल्यानंतर तुम्ही रिमार्कमध्ये तुम्हाला का होल्ड पडलेला या सगळ्या डिटेल्स पाहायला भेटेल. रिजेक्ट पडले तर इथं काहीसुद्धा ऑप्शन करता येत नाही. त्यामुळे सगळ्यात मेन गोष्ट आहे की बाबा तुम्ही रिमार्क चेक करणे गरजेचं आहे, कशासाठी तुमचं स्टेटस होल्डला पडलेलं आहे ते. आणि तुम्ही जे डॉक्युमेंटेशन अपलोड करणार आहे ते प्रॉपर व्हेरीफाय कॉलेजचे किंवा सगळे व्हेरीफाय वेंडर थ्रूच परचेस केलेले असले पाहिजेत. तर ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपर काळजीपूर्वक चेक करा. त्यानंतर इथं तुमचं ज्यावेळी पेड इन स्टेटस, पेड इन प्रोसेसच्या ठिकाणी अप्रूव्ह हे ग्रीन कलरमध्ये येईल. त्यानंतर तुम्हाला सगळ्या स्टेटस अप्रूव्ह झालेले असणार आहेत आणि ते 45 डेजच्या आत तुम्हाला या ऑफरच्या ऑल डिटेल्स या ठिकाणी आलेले भेटतील आणि ते तुमच्या मेलवरती भेटून जातील. आताच आपण या स्टेप बाय स्टेप कम्प्लिटली गाईड तुम्हाला केलेलं आहे, कशा पद्धतीने प्रोसेस तुम्ही करू शकता. याच्यामध्ये जरी समजा तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. त्याच्यावर रिलेटेड तुम्हाला लवकरात लवकर फीडबॅक देण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन लॅपटॉपच्या व्हिडिओ आपण अनबॉक्सिंग टाकत आहे, पीसी बिलच्या टाकत आहे, सगळ्या रिव्ह्यू तुम्हाला इझिली नोटिफिकेशन मिळून जातील. त्यामुळे आपल्यासोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. नवीन व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.